श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, तुम्ही म्हणसान चला आज आपण एक नवीन डॉक्टरला भेटूया. पूर्ण व्हिडिओ बघा. आम्ही ननद, माझी मोठी ननद आहे आणि मला एकच ननद आहे, माझी ननद आणि मी निघालो, तयारी केली, रिक्षा पकडली आणि गेले. कारण आमच्या ननदबाईचा खूप पाय दुखत होता, म्हणून म्हटलं चला एक आपल्या दवाखाना होता, ते नेहमीच जातात, आमच्या घरचे सगळे तिथंच जातात. काही असं दुखलं किंवा चमक भराली किंवा हात पाय काही पण दुखलं तरी तिथे जातात. मग आम्ही रिक्षामध्ये बसलो, दवाखान्यात पोचलो. तर राजेंद्र भालेराव हा दवाखाना होता. फक्त दिवसातून 30च पेशंट घेते, 30 पेशंटच्या वर तर एक पण पेशंट नाही घेत. 500 रुपये फी आहे. एका पेशंटला 15 मिनिट लागते, जेणेकरून आम्ही 2 तास कंटिन्यू 2-3 तास कंटिन्यू तिथे बसलो. गर्दी दिसत नाही, पण जेव्हा मी गर्दी होती तेव्हा व्हिडिओ केला नाही, शूट चांगला नव्हतं वाटत. मग मी गेली, कारण आम्हाला सगळ्यांना ओळखते. जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा ते डॉक्टर साहेब घरी यायचे, तेव्हा 150 रुपये घ्यायचे, आता ते 500 रुपये घेतात. बघा कोणते डॉक्टर आहे, काय झालं आहे, कसं काय आहे आणि काय दुखणं असते आणि माझ्या ननदबाईचं काय दुखत होतं ना, काय नाही, हे सगळं व्हिडिओमध्ये बघा. आणि व्हिडिओ डिलीट करू नका आणि समोर धकू नका, आखरीपर्यंत व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. सगळं माझ्या ननदचं कंबर आणि पायाला खूप त्रास आहे. एक पायामध्ये डॉक्टरनी गॅप सांगितली होती, म्हणून खाली टेकतच नाही. जेव्हा आपण टेकवायला गेले तेव्हा, आता टेकत नाही म्हणून ते दवाखान्यात आले, पण त्यांच्याकडे असं कडक्कड हाडं मोडत होते, आवाज येत होते. जर संपर्क करायचा असेल तर सगळा व्हिडिओ बघा, तिथे पत्ता बित्ता तुम्हाला सगळं सांगितलं आहे, कुठं आहे, काय आहे, कसं काय आहे, बघा पूर्ण व्हिडिओ. पूर्ण व्हिडिओ बघितल्यासाठी तुम्ही व्हिडिओ सोडू नका बरं. कंबरमध्ये थोडं पण वाकलं तरी माझ्या ननदच्या कंबरमध्ये भरत होतं, म्हणजे चमक भरत होती. त्यांना वाकाचा पण प्रॉब्लेम डॉक्टरने सांगितलं होतं, मोठं ऑपरेशन करावं लागेल असं पण सांगितलं होतं, आणि गॅप आहे तुमच्या टोंग्यामध्ये असं सांगितलं होतं. पण ते बरोबर झालं. आणि 2 ते 3 वेळा आणायचं होतं, म्हणून हे दुसऱ्यांदा आल्या. अजून 15 दिवसांनी बोलवलं. 500-500 रुपये फी आहे, पण आराम भरपूर पडतात असं ते ताई सांगत होत्या. आवडला असेल व्हिडिओ तर पूर्ण बघा बरं, सोडू नका व्हिडिओ. आणि खूप छान एका पेशंटला 15 मिनिट देतात, म्हणजे सगळं व्यवस्थित करून देतात, आपल्या नकापासून तर कानापर्यंत सगळं, मान विन सगळं. आणि डॉक्टर खूप फ्री आहे बरं बोलायला, काहीच अडचण नाही. प्रत्येक गोष्ट विचारा, प्रत्येक गोष्टीचं उत्तर ते खूप साध्यापणाने आणि हसूनच देतात, असं काहीच नाही. इतके सकाळी 7 वाजतापासून नंबर लागतात, फोनवरच नंबर घेतात बरं, कॉल लावूनच विजिट घ्या असं सांगतात. तिथे येऊन नंबर घेत नाही, आणि एक पण नंबर वेळेवर जास्तचा नंबर घेत नाही. कारण कोणी पण उशिरा आलं तरी नंबर घेत नाही, कारण ते खूप थकून जातात. त्याच्यासाठी नंबर घेत नाही. तिथे जायचं, नंबर लावायचा आपण स्वतः. मोबाईल आदल्या दिवशी फोन करा, 30च नंबर घेते, 30 नंबरच्या वरती घेत नाही. एका नंबरवर एका घरचे 4 लोक असले तसे घेऊन घेतात, पण फोन लावल्याशिवाय नंबर घेत नाही. मी ते सांगत आहे. एका पेशंटला 15 मिनटं, जेणेकरून आम्ही 12:30 घरातून निघालो होतो, तर तिथे पोचायला अर्धा तास लागला आम्हाला. भरपूरच लांब होतं आमच्या घरापासून, रिक्षाने गेलो. आणि 12:30-1ला पोचल्यावर तिथे आम्ही कंटिन्यूस, आम्हाला 2 ते 2:30 वाजता नंबर लागला. तसं आमच्या पेशंटचं झालं. मग 10-15 मिनटं तर लागूनच गेले होते. त्यांच्यासोबत थोडा व्हिडिओ केला. मला व्हिडिओ करायची सूट दिली त्यांनी, तर खूप छान वाटलं, काय सांगू तुम्हाला. आणि तोच जो पाय वाकवत आहे तोच पायाला खूप त्रास आहे. त्या ताईला खूप त्रास होत होता, खूप म्हणजे जोराने आवाज करत होते. माहीत नाही आता मी आवाज चालू ठेवला की नाही ठेवला त्या व्हिडिओचा, पण नक्की सांगते तुम्हाला. आणि भरपूर जणांना इतके, म्हणजे ते जे दादा आहे ना, डॉक्टर दादा, ते आमच्या घरात अगोदरपासून येतात. जेव्हा 150 रुपये घ्यायचे ना, तेव्हा ते घरपोच सेवा करायची. पण आता त्यांनी दवाखाना टाकला, कोणताच मेंबर तिथे नावली आला नाही आहे, का कोणता असिस्टंट नाही आहे, काहीच नाही. स्वतः एकटेच डॉक्टरने, एकटेच आहे. आज विचार करा कितीतरी मोठे झाले तेवाले. आणि पण आराम गुण सगळं येतात त्यांचं. आणि खूप कडकड हाडं मोडत होते. मला म्हणे चला व्हिडिओ काढतात का, काढा तुम्ही, पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित करा बरं. आवाज चालू असेल तर लगेच तुम्हाला ऐकायला भेटन. खूप भयंकर जोराने जेव्हा मानाला झटका दिला ना, तेव्हा आमची ननदबाई खूप जोराने आवाज काढला. भरपूर त्रास होता. सगळं व्यवस्थित करून दिलं, बारीक बारीक गोष्टीपासून सगळं. मी सांगितलं तुम्हाला, केसाच्या डोक्यापासून तर पायापर्यंत सुरुवात ठेवतात, पण सगळ्यात बेस्ट करून दिला. आणि टोंगा दुखतात म्हणून टोंग्याला कडकन आवाज दिला. आता थोडा बहुत तरी खाली टेकायला लागला टोंगा, जमिनीला टेकतच नव्हता नाहीत तर. आणि मग आता असे 2
पायाला ज्या पायाला करतात त्याच पायाला खूप त्रास होते आमच्या ननदबाईला, खूप म्हणजे खूप चालता येत नव्हतं. 2-3 वर्ष झाले त्या त्रास आहे आणि कंबरमध्ये तर खूपच त्रास. दुसऱ्या डॉक्टरनी सांगितलं होतं कंबरमध्ये गॅप आहे आणि टोंगळ्यात पण गॅप आहे, ऑपरेशन करून घ्या तुम्ही. पण आता ताईचा विश्वास नव्हता, कारण आम्ही अगोदरपासून आमच्या घरचे सगळेच येतात बरं. आणि 10 वर्षाच्या अगोदर माझ्या घरी आले होते जेव्हा मी नवीन नवरीनच होती, तरी पण त्यांनी मला आठवणीत ठेवलं आणि विचारलं का तुम्ही चेतनची बाई आहे का जामगावची. हो म्हटलं, खूप छान वाटलं. आणि त्यांनी म्हटलं तर खूप खुशी झाली, आनंद झाला आणि खूप छान बोलले. 2 पाय बांधून घेतले आणि नक्की बघा आता किती जोरात आवाज करते. त्रास जास्त कधी असेल तरच 5 सेशन, हां नॉर्मल त्रास असेल तर 3 सेशन. तर आई माणूस ना ठेवून मान, आई मान हनुटीवरती करा. शाबाश. ओके, थँक्यू. जा कमी लावा. टेंगूळ सारखा होता तो. किती दिवसात आराम होतो याचा? 3 सेटिंग. 3 सेकंदमध्ये याच लागते. नाही, 3 सेटिंग 3 सेटिंग म्हणजे 3 वेळा यायला लागते. यायला लागते. अगर त्रास जास्त कधी असेल तर 5 सेशन असतात, नॉर्मल त्रास असेल तर 3 सेशन असतात. आणि तुमचा दवाखाना कुठे आहे? सहकार नगर, पत्री शाळा. माझं नाव देवेंद्र कडू भालेराव. हां, मी ओमेंटी ट्रेनिंग UKचं सर्टिफाईड ट्रेनर आहे. माझं जे एज्युकेशन झालेलं आहे ऑस्टिओपॅथी आणि कॉरोप्रॅक्टिस. UKचं आहे. जोधपूरचा मास्टर ऑफ कॉरोप्रॅक्टिस झालेला आहे. आपलं नाशिकचं नॅचरोथेरपी झालेलं आहे, डिप्लोमा झालेला आहे. टॉक्सिन थेरपी पूर्ण झालेली आहे BTMCची. आणि कोणत्या गावात आहे हे दवाखाना? हा भुसावळमध्ये आहे. तुमचा पूर्ण दवाखान्याचा पत्ता सांगा ना. बस स्टॉपपासून उतरलं तर कोणत्या कॉलनी, काय सांगायचं कसं? त्यांना गांधी पुतळ्यावर सांगायचं, सहकार नगरमध्ये पत्री शाळेजवळ आशीर्वाद निवारण क्लिनिक, श्री दूध डेअरीजवळ. धन्यवाद सर. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा आणि डॉक्टरसोबत संपर्क करायचा असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट करा. मी नक्की त्यांचा नंबर आणि संपर्क देतात किती. आणि मग ननद भाऊजा निघाल्या पायदळ दवाखान्याच्या बाहेर रोडपर्यंत आलो. रिक्षा काही होती नाही एकदम, कारण दवाखाना थोडा दूर आहे. म्हणून ननदबाई म्हणते तुझा उपवास आहे तर काहीतरी लस्सी बिस्सी पे. म्हणून आम्ही दोघींनी पण हाफू लस्सी पेली आणि निघालो रिक्षा स्पेशल करू. आणि रिक्षा स्पेशल केल्यावर घरी आलो. लगेच उपास होता म्हणून वरणबट्टी गंगाफळची भाजी केली, प्युअर खानदेशी जेवण होतं. देवपूजा केली, आरती केली आणि छानपैकी देवपूजा गणपती स्तोत्र वाचत होतं आणि महादेवाचं पण वाचलं. जेठानी आणि मी देवाची पूजा करत होतो. मग चला म्हटलं आज थोडा व्हिडिओ घेऊ. बघा, पहिल्यांदाच असा घरी व्हिडिओ घेत होतो आम्ही. आजपर्यंत मी कधीच घेतला नाही म्हणून थोडंसं हसू पण येत होतं. पण थोडंसं इग्नोर करा आमच्या बाकी गोष्टीकडे आणि फक्त व्हिडिओ बघा. आणि काय चुकलं ना, कसा व्हिडिओ करायला पाहिजे होतं ते नक्की सांगा. पहिल्यांदाच व्हिडिओ घेत आहे म्हणून काही चुकी पण झाली असेल त्याच्यासाठी सॉरी. आणि खूप छान वाचलं. माझी जेठाणी वाचत होती, मी ऐकत होती. दोघींनी पण मिळून आरती केली, गणपतीची आरती केली, महादेवाची आरती केली. आरती केल्यावर बघा आरती झाली, आरती चालू होती. आरती झाली, आरती झाल्यावर म्हटलं चला आज नैवेद्य लावून दिलाच होता अगोदर. खूप मस्त मन प्रसन्न वाटत होते, पण खूप थकलं पण होतं अंग, कारण तर 3.5 तास तिथे बसलेलं होतं. म्हणून देवाला नैवेद्य लावून घेतला. खूप छान देवाचा व्हिडिओ घेतला. पहिल्यांदाच एवढा मोठा व्हिडिओ करत आहे, लॉंग व्हिडिओ, म्हणून नक्की बघा बरं काय झालं काय नाही. आणि डॉक्टरचा सगळा व्हिडिओ बघा, डॉक्टरचा नंबर भेटून जाईल तुम्हाला. आणि वरणबट्टी वांग्याची भाजी असं जेवण हे कुठंच नाही आहे. त्या जेवणासाठी लोक खूप तरसतात. 1 नंबर. उपास सोडायला बसलो, उपास होता. वरण बट्टी मोडून घेतली, मस्त गरम गरम वरण टाकलं, त्याच्यावर तुपाची डाळ आणि निंबू आणि गंगाफळची भाजी. इतकं छान वाटत होतं तुम्हाला काय सांगू. निंबू टाकलं का अरे वा, पोटं चुरपतपर्यंत खातात. खानदेशात हे जेवण, ह्या जेवणासाठी लोक चांगलं जेवण सोडतात बरं. तुम्ही म्हणसान काय. बघा मी जेवणातानी दाखवते, पण 1 नंबर होतं. आणि व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा. बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. श्री स्वामी.